यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे की गडचिरोलीमधील धान घोटाळा प्रकरणी न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। धान घोटाळ्यातील आरोपींवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। देऊळगाव इथे धान खरेदी केंद्रावर गेल्या 2 वर्षात झालेल्या धान खरेदी प्रकरणात 4 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता आणि या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यात पांडा यांनी दिले होते। मात्र आदेश दिल्यानंतर 8 दिवस लोटले तरी आदिवासी विकास महामंडळाने यात नोटीस बजावण्यापलीकडे कुठलीही कारवाई केली नाही। या संदर्भात न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवताच प्रशासनाकडून बातमीची दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। महेश, जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली तरी आदिवासी विकास महामंडळाकडून 8 दिवस जो आहे नोटीस बजावण्यापलीकडे कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। आता नेमकी काय कारवाई करण्यात येईल, काय माहिती आहे? विशाल, आदिवासी विकास महामंडळाकडून धानाची खरेदी केली जाते आदिवासी शेतकऱ्यांकडून आणि त्यामध्ये हा जो गैरव्यवहार आहे हा उघड झालेला आहे। देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खरेदी केंद्रावर सलग 2 वर्ष 2023 ते 24 आणि 2024 ते 25 या दोन्ही वर्षात हा तब्बल 4 कोटीचा गैरव्यवहार उघड झालेला आहे, ज्यामध्ये धानाची खरेदी जी आहे त्याच्यामध्ये आणि परत बारदाना जे वापरले जातात दोन्हीमध्ये प्रचंड तफावत होती आणि या संपूर्ण गैरव्यवहारामध्ये सरकारची फसवणूक करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी यांच्या समक्ष जो चौकशीचा अहवाल गेला होता त्यामध्ये आदिवासी विविध कार्य संस्थेचे सचिव आणि इतर पदाधिकारी तसेच उपप्रादेशिक व्यवस्थापक जे आदिवासी विकास महामंडळाचे या सगळ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता। त्यामुळे जिल्हाधिकारी अविश्यात पांडा यांनी या दोन्ही वर्षातल्या गैरव्यवहारासंदर्भात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। तब्बल 8 दिवस झाले पत्र या संदर्भात जारी झाल्यानंतर सुद्धा आदिवासी विकास महामंडळाने गुन्हा दाखल करण्यामध्ये टाळाटाळ केली होती। काल अखेर न्यूज 18 लोकमतने ज्या पद्धतीने ही बातमी दाखवली त्या बातमीची सरकारने गंभीर दखल घेतली आणि काल रात्री उशिरा 17 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे कुरखेडा पोलीस ठाण्यामध्ये आणि त्या ठिकाणी सध्या 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये विपणन अधिकारी आहेत, आणखी एक आहे। बाकीच्यांना गडचिरोली पोलीस आता अटक करणार आहेत। त्यामुळे न्यूज 18 लोकमतचा हा दणका आहे आणि इम्पॅक्ट आपण बघतोय। धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल।